माझ्याकडे ना आज शून्यापेक्षा कमी पैसे आहेत. अहो खरंच शून्यापेक्षा कमी पैसे आहेत. नाही लक्षात आलं? बरं, मी उदाहरण घेऊन समजावून सांगते हां. म्हणजे झालं असं की मी बाजारात गेले तेव्हा माझ्याकडे होते 500 रुपये. अजून खरेदी करायची म्हणून पाकिटात जेव्हा नीट बघितलं तेव्हा लक्षात आलं 100 रुपये. पण हे जेव्हा 600 रुपयेही मी खर्च केले तेव्हा माझ्याकडे उरले 0 रुपये. पण मला अजून खरेदी करायची होती. मग मी त्या दुकानदाराला रिक्वेस्ट केली की मला थोडीशी अजून खरेदी करायची आहे. तेव्हा दुकानातनं निघताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे चक्क शून्यापेक्षा कमी पैसे आहेत, वजा 500. आलं लक्षात? वजा 500 म्हणजे मी त्या दुकानदाराकडनं घेतलेत 500 रुपये उसने. आपल्याला किती सोपं वाटतं ना आजकाल हे, की शून्य म्हणजे काहीच नाही, शून्यापेक्षा जास्त म्हणजे धन किंवा पॉझिटिव्ह नंबर्स, आणि शून्यापेक्षा कमी म्हणजे ऋण किंवा वजा, ज्याला आपण उसने पैसे किंवा कर्ज म्हणू शकतो. आजकाल इतकी सोपी वाटणारी गोष्ट, जेव्हा शून्य ही संकल्पना पण अस्तित्वात नव्हती तेव्हा काय बरं करत असतील लोक? मागच्या मी व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं एक, की शून्य ही संकल्पना ब्रह्मगुप्त यांनी शोधून काढली. म्हणजे तेव्हा लोकांना असं वाटत होतं शून्य म्हणजे रिकामी जागा, काहीच नाही. पण जेव्हा त्यांनी शून्य ह्याला एक चिन्ह किंवा एक सिम्बॉल दिला आणि शून्य ही संकल्पना मांडली, आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी अतिशय क्रांतिकारी त्या काळातला, की शून्यापेक्षा पण कमी म्हणजे शून्यापेक्षा काय कमी असेल, काहीच नाही पेक्षा कमी म्हणजे ऋण. पॉझिटिव्ह नंबर्सला त्यांनी म्हटलं धन, माझ्याकडे धन आहे, ऋण म्हणजे मी कर्ज घेतलेलं आहे, आणि शून्य म्हणजे माझ्याकडे काहीच नाही आहे. आजकाल ही सोपी वाटणारी गोष्ट तेव्हा मात्र लोकांना बुचकळ्यात पाडणारी होती. पण त्या काळात ब्रह्मगुप्त ह्यांनी ह्या संकल्पना अस्तित्वात आणल्या आणि त्याच्यानंतर गणितात मोठी क्रांती आली. ब्रह्मगुप्त यांचा जन्म राजस्थान येथे झाला. पुढे रिसर्चसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी ते उज्जैन येथे गेले. त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, गणितात अनेक प्रकारचे शोध लावले. त्याच्यापैकी अनेक ग्रंथांपैकी त्यांचा एक ग्रंथ ब्रह्मस्फुट सिद्धांत. अशी गोष्ट आहे की ग्रंथ हे त्यांचे अरब भाषेमध्ये भाषांतरित झाले. बगदाद येथे कोणीतरी ते नेले. बगदादला नेल्यानंतर अरब भाषेमध्ये त्याचं भाषांतर झालं आणि पुढे हळूहळू त्याचा युरोपमध्ये प्रसार झाला. तर ही संकल्पना आजकाल आपल्याला जरी सोपी वाटत असली तरी त्या काळात मात्र ही खूप नवीन गोष्ट होती. आज आपण किती सहज प्रकारे निगेटिव्ह नंबर्सचा वापर करतो. म्हणजे तापमान मोजण्यासाठी शून्यापेक्षा जास्त, शून्यापेक्षा कमी, किंवा कर्ज दाखवायचं असेल, बँकेतलं लोन वगैरे दाखवायचं असेल तर ते निगेटिव्ह नंबर्सने दाखवता येतं. स्पर्धा परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते, की चुकलेल्या प्रश्नाला वजा 1 मार्क. अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपण ते वापरतो. किंवा उंच टॉवर्स असतील, शहरातल्या बिल्डिंग्ज असतील तर त्याला पहिल्या मजल्याच्या खालचा मजला 0 आणि अगदी तळघरात अजून असेल तर -1, -2 अशा कितीतरी ठिकाणी सहज वापरल्या जातो. तर तुम्ही पण ब्रह्मगुप्त यांची अजून काही गोष्टी शोधून काढा, मला कमेंटमध्ये लिहा, आणि वेगवेगळ्या प्रकारे निगेटिव्ह नंबर्सचा उपयोग कसा केला जातो तेही शोधून काढा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक नवीन गोष्ट घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह नंबर्सचा अभ्यास करा. बाय बाय.